मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके. मी आपल्यासाठी आज खूप एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे लिंगात ताठरता न येणे. याचं खरं कारण काय आहे? तर मित्रांनो, लिंगात ताठरता येणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला जर तुमच्या बायकोबरोबर संभोग करायचा असेल किंवा ज्या व्यक्तीशी तुमचे शारीरिक संबंध आहेत त्या व्यक्तीबरोबर जर काय कारणास्तव तुम्ही शरीरसंबंध करू शकत नसाल तर तुमच्या लिंगामध्ये ताठरता येणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. प्रथम संभोग म्हणजे काय नेमकं ते समजून घ्या. ज्यावेळेस आपल्याला आपल्या फिमेल पार्टनरबरोबर संभोग करण्याची इच्छा होते त्यावेळेस आपल्या मेंदूमधून आपल्या लिंगामधील ज्या नर्व असतात तिथपर्यंत संभोग तयार होण्यासाठी संभोगासाठी संदेश पाठवला जातो. ज्यावेळेस आपल्या लिंगातील नर्वला संदेश संभोगासाठी मिळतो त्यावेळेस आपल्या नर्व एक केमिकल रिलीज करीत असतात. त्या केमिकलचं नाव आहे नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड रिलीज झाल्यामुळे जे आपल्या लिंगामधील आर्टरी असते त्या रिलॅक्स होतात. त्यामुळे त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं व्हायला लागतं. म्हणजेच आपल्या लिंगातील जे दोन चेंबर्स असतात कॉर्पोरा कॅव्हेरा ह्याच्यामध्ये रक्त भरलं जातं. त्या ठिकाणी जे स्पंज टाईप टिश्यू असतात त्याच्यामध्ये बारीक बारीक होल असतात त्यामध्ये रक्त भरलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्या लिंगामध्ये इरेक्शन येतं. पण जर काही कारणास्तव तेथील जर रक्त भरलेलं हे निघून गेलं तर आपले इरेक्शन त्वरित निघून जातं. म्हणजेच इरेक्शन निघून गेल्या कारणाने याचे एक सर्वात महत्त्वाचं कारण असू शकतं व्हीनस लिकेज किंवा आलेली ताठरता टिकून न राहणे. जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, अनेक लोक इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच लिंगातील ताठरता याकडं गांभीर्याने पाहत नाहीत. पण मित्रांनो, ही इतकी मोठी समस्या आहे की तुम्ही जर याकडं दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन तुम्हाला कायमस्वरूपीचा नपुसकपणा येऊ शकतो. त्यामुळं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करू नका. कारण की तुमची जी फिमेल पार्टनर आहे काही दिवस जरी तुम्ही संभोग केला नाही तर ती थोडे दिवस सहन करेल. पण तिच्या ज्यावेळेस हे लक्षात येईल की आपल्या मेल पार्टनरचं लिंग उठत नाही, आपल्या मेल पार्टनरचं लिंग पूर्ण मरून गेलेलं आहे, त्यांच्यामध्ये पूर्णपणे नपुसकपणा आलेला आहे, आपले पार्टनर हा पूर्णपणे लैंगिकदृष्ट्या खराब झालेला व्यक्ती आहे, म्हणजे त्याच्या लिंगामध्ये ताठरता बिलकुल येत नाही, तर त्यावेळेस तुमचा फिमेल पार्टनर तुमच्याशी वाद निर्माण करेल, तुमच्यामध्ये भांडणं होतील, त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खराब होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला लिंगामध्ये ताठरता येत नसेल तर हा जरी गंभीर प्रॉब्लेम असला तर ह्या प्रॉब्लेमला समजून घ्या. कारण की जोपर्यंत तुम्हाला हा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे हे तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला आजार हा कसा बरा करावा, कोणत्या डॉक्टर उपचार घ्यावा हे तुम्हाला समजणार नाही. जर तुमच्या लिंगामध्ये खरंच ताठरता येत नसेल तर तुम्ही मला दाखवून घ्या. मी तुम्हाला 100% खात्री देतो तुम्हाला मी या आजारापासून मुक्त करून टाकेन. अनेक लोकांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण असतं मधुमेह या आजाराने ग्रासणे, हाय ब्लड प्रेशर, तसेच म्हणजे त्याला आपण उच्च रक्तदाब हे म्हणतो, लो टेस्टोस्टेरॉन, तसेच हृदयासंबंधी असलेले आजार. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल, तुमचं जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तुम्हाला शुगर नावाचा आजार झालेला असेल, तुम्हाला हार्टविषयी काही समस्या असेल तर याचा इरेक्टाईल डिस्फंक्शनशी संबंध आहे. कारण की या आजारांमुळं तुमच्या ज्या आर्टरी असतात, तुमच्या वेन्स असतात, ह्या सक्त होतात. या आजारांमुळे तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे हे म्हणावं असं होत नाही. त्यामुळे तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर हा त्रास असेल तर यावर उपचार आहे. तुम्हाला PMEचा त्रास असेल म्हणजे तुमचं शीघ्रपतन त्वरित होत असेल तर शीघ्रपतनची अनेक कारणे आहेत, इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याचे अनेक कारणे आहेत.
तर तुम्ही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होऊन देऊ नका. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, इरेक्टाईल डिस्फंक्शन ह्याच्या काही स्टेजेस असतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. जर तुम्ही फर्स्ट सेकंडमध्ये जर उपचार घेतला किंवा सेकंड स्टेजमध्ये जर उपचार घेतला, म्हणजे त्याला आपण माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर व व्हेरी सिव्हिअर असे म्हणतो, तर तुम्हाला मी गॅरंटी सांगतो तुम्ही कायमस्वरूपी बरे होऊन जाल. मित्रांनो, आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप चांगली चांगली औषधे आहेत. तुम्ही जर त्याचे सेवन केलं, इरेक्टाईल डिस्फंक्शन कोणत्या कारणामुळे झालं हे जर आपण तपासून घेतलं आणि तुम्ही जर त्याचे उपचार घेतले, तर तुम्ही 100% बरे होता. माझी फक्त सर्वांना एकच विनंती आहे की केमिकल गोळ्यांच्या नादी लागू नका. कारण तुम्ही ज्यावेळेस सिल्डेनाफिल सारख्या म्हणजे केमिकल गोळ्या ज्यावेळेस खातात, त्यावेळेस तुमच्या ब्रेनमधून येणारा सिग्नल हा तुमच्या लिंगापर्यंत पोहोचत नाही. कारण की पहिलीच गोष्ट म्हणजे ज्या बीटा ब्लॉकर गोळ्या असतात, ज्या शुगरच्या गोळ्या औषधं असतात, ज्या हार्टच्या गोळ्या औषधं असतात किंवा लो टेस्टोस्टेरॉन असतं, यामुळं तुमच्या आर्टरीला प्रॉब्लेम आलेला असतो, तुमच्या नर्वला प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये रक्तपुरवठा लिंगाला व्हायला पाहिजे तो होत नाही. कारण शुगर आजारामुळे किंवा इतर जर तुम्हाला कोणता आजार नसला, पण साधं तुम्हाला अँझायटीचा त्रास असला, डिप्रेशन त्रास असला, तुम्हाला खूप स्ट्रेस असेल, तर यामुळेही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. तसेच अनेकांच्या स्त्रिया हे आपल्या नवऱ्याला समजूनच घेत नाहीत. लिंगामध्ये ताकद येत नाही म्हणून त्यांना अक्षरशः कोसतात, त्यांच्यावर भांडणं करतात. त्यामुळे जो मेल पार्टनर असतो, म्हणजे ज्या बाईचा समजा बॉयफ्रेंड असेल किंवा नवरा असेल, तर तो अक्षरशः खचला जातो. तर स्त्रियांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या नवरा हा संभोग करू शकत नसे वाटेल, त्यावेळेस त्यांना एकच सांगा, तुम्ही डॉक्टर जावा, उपचार घ्या. आणि त्यांना स्त्रियांना एकच सांगा, मग तुम्ही त्यांना समजून घ्या. कारण की तुम्ही बोलल्यामुळं त्याचा डायरेक्ट परिणाम त्यांच्या मनावर होतो. कारण की सर्व लोक सहन करू शकत नाही. काही स्त्रियांच्या बोलण्यामुळे, ज्या बायका असतात त्यांच्या बोलण्यामुळे नवऱ्याच्या अक्षरशः मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना मेंटल डिसऑर्डरचे आजार होतात आणि ते असं समजून घेतात की माझी बायको बोलते, आता माझ्या लिंगामध्ये कधीच खरंच ताकद येणार नाही. तर मित्रांनो, तुमचं जरी लिंगामध्ये ताठरता येत नसेल, तर तुमच्या बायकोला तुम्ही समजून सांगा, मला असा प्रॉब्लेम झालेला आहे, तर मी डॉक्टरला दाखवून घेतो. डॉक्टर काय म्हणतात ते ऐकून घेतो, तपासण्या करून घेतो, उपचार घेतो. त्यामुळं स्त्रियांना एकच विनंती आहे की आपल्या नवऱ्याबरोबर भांडणे करू नका. कारण की भांडणांनी जगामध्ये कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. चर्चा केली पाहिजे, तपासण्या केल्या पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. स्त्रियांना एकच म्हणणं आहे, ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शन त्रास आहे, तर त्या स्त्रियांनी आपल्या नवऱ्यांना उत्साहित करा, त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांचं लिंग बिलकुल उठत नसेल तर तुम्ही ते हाताने हलण्याचा प्रयत्न करा. तोंडामध्ये लिंग घेऊन ते चोखण्याचा प्रयत्न करा. कारण की ह्या गोष्टींमुळं अक्षरशः तुमच्या नवऱ्याच्या लिंगामध्ये ताठरता येऊ शकते. कारण की ज्यावेळेस तुम्ही लिंगाला हलवता, लिंगाला पाठीमागे पुढे करतात, त्यावेळेस त्यामध्ये तेथील ज्या आर्टरी असतात त्या रिलॅक्स होतात. मागे पुढे केल्यामुळे त्याच्यामध्ये जर काही ब्लॉकेज असेल तर ते निघून जातात व त्याला प्रॉपर रक्तपुरवठा होतो. कारण की काही पुरुष हे भित्रे असतात आणि त्यांच्या लिंगामध्ये ताठरता न आल्या कारणात एवढे घाबरून जातात की अक्षरशः ते मंडळीला सांगतात की मी आज आजारी आहे, मला ऑफिसमध्ये काम आहे, मी खूप थकलो आहे. त्यामुळे ते आपल्या बायकोबरोबर संभोग करण्यासाठी तयार होत नाही. याचं कारण काय, त्यांनी डोक्यावर एवढा परिणाम करून घेतलेला असतो की माझं लिंग उठतच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे. तर स्त्रियांसाठी मी खास बोलतो की आपल्या नवऱ्यासंग भांडणं करू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन त्रास असेल, प्रीमॅच्युरिटी त्रास असेल, तर तुम्ही त्वरित चांगल्या डॉक्टरला दाखवून घेणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर अशा डॉक्टरकडे गेले, केमिकलचे औषध देणाऱ्या डॉक्टरकडं, तर तुम्ही तिथे बरे होणार नाहीत. मी 100% तुम्हाला खात्री देतो, केमिकलच्या गोळ्यांनी इरेक्टाईल डिस्फंक्शन बरे होत नाही, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन बरे होत नाही. तुम्ही जे लोक हा व्हिडिओ पाहतात व ज्यांनी इतर डॉक्टर उपचार घेतलेत, त्यांना जर अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि मला एक 100% खात्री आहे की तुम्हाला अशा औषधांनी बरं वाटलेलं नाही. आणि जे लोक तात्पुरतं सिल्डेनाफिल वगैरे इतर औषधं घेतात त्यांना तात्पुरतं रिएक्शन येतं, पण त्याच्यानंतर मेंदूमधील ह्या गोळ्या सिग्नलच घालून टाकतात. आणि सिग्नल काय एकदा लिंगाला पोहोचला नाही तर तुम्हाला नंतर इरेक्शन येणार नाही. तात्पुरत्या ह्या गोळ्या इरेक्शन देतात, पण नंतर अशी गंभीर समस्या होते की तुम्ही डायरेक्ट ह्या गोळ्यांमुळे नपुसक बनून जातात.
मग तुम्हाला नपुसक बनायचं असेल तर जरूर केमगिरीच्या गोळ्या खा. आणि जर नपुसक नसेल बनायचं, जर तुम्हाला नपुसकपणा आलेला असेल आणि बरं व्हायचं असेल तर तुम्ही या माझ्याकडे उपचार घ्या. मी मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, मी खूप इमानदार आहे, प्रामाणिक माणूस आहे. माझ्याकडं आल्यानंतर तुम्हाला फक्त एकदाच यायचे, एवढी 100% खात्री देतो. तुम्हाला जर गुण नाही आला तर डॉक्टरकी बंद करून टाकेन. 32 वर्ष झालं डॉक्टरकी करतोय. मी जो पेशंट बरा होतो त्याला ट्रीटमेंट करतो. त्याच्यामुळं तुम्ही माझ्याकडे उपचार घेऊ शकता. खात्रीशीर माणूस आहे, इमानदार माणूस आहे. तुमचे पैसे वाया जाणार नाही ह्याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. मित्रांनो, खूप माझा मोठा अनुभव आहे. आत्तापर्यंत मी लाखो लोकांना बरं केलेलं आहे. तुम्ही माझ्या कमेंट्स वाटत चला माझ्या खाली, तुम्हाला एकही निगेटिव्ह कमेंट दिसणार नाही. याचं कारण की मी खूप प्रामाणिकपणे पेशंटला उपचार करतो, पेशंटला समजून सांगतो काय काय खाल्लं पाहिजे, काय काय खाल्लं नाही पाहिजे. ज्यांना नॉर्मल इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तुम्ही लवंगचं सेवन करा, तुम्ही इतर बीटचं सेवन करा, पालक भाजीचं सेवन करा, माशाचं सेवन करा, अंड्याचं सेवन करा, मटणचं सेवन करा, विलायचीचं सेवन करा, तुम्ही असे टरबूजचं सेवन करा, अंजीरचं सेवन करा. याच्यामुळं तुम्हाला बॉडीमध्ये तुमच्या नायट्रिक ऑक्साईड तयार होईल. ह्या पदार्थामध्ये नायट्रेट असतं आणि हे खाल्ल्यानंतर तुम्हाला नायट्रिक ऑक्साईड तयार. नायट्रिक ऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर इरेक्शन येण्याचे चान्सेस खूप असतात. तर मित्रांनो, हे थोड्याफार गोष्टींची तुम्ही मदत घेऊ शकता. पण तुम्हाला जर खरंच बरं व्हायचं असेल तर औषधाशिवाय पर्याय नाही. कारण की तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही सर्व तपासणी करून आम्ही ट्रीटमेंट करतो व पेशंटला पूर्णपणे खात्रीशीर बरं करतो. मित्रांनो, थोडी स्वतःला लाज बाळगा. आपलं लिंग उठत नाही, आपली बायको शेजारी झोपलेली आहे, पण आपण तिला संभोग करू शकत नाही. तर तुम्ही नुसत्या पैसे मागं लागू नका, कामधंदे मागू नका लागू, शरीराकडे लक्ष द्या. ती बाई तुमचं ऐकलं आणि एखाद दिवशी, सर्वच बाया नाही पण एखाद दिवशी तुमची बायको दुसऱ्यापाशी झोपल्याशिवाय राहणार नाही. कारण की तिला शरीरासाठी, तिची शरीराची भूक भागण्यासाठी तिला पुरुषाची गरज असते. पण तुम्ही जर ऐकलंच नाही तर तिने तरी काय करावं. त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की आपली बायकोनी कोणत्या परपुरुषाची शरीर संबंध करू नये, तर सरळ गाडी स्टार्ट करा, मला दाखवून घ्या. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, 1001% खात्री देतो, तुम्हाला मी बरं करेन म्हणजे बरं करेल. मित्रांनो, आध्यात्मिक माणूस आहे, देवाला मानणारा माणूस आहे, खरं बोलणारा मी माणूस आहे व प्रामाणिकपणे उपचार करणारा माणूस आहे. जर माझ्या भरोसा असेल या उपचार घ्या व आजारापासून कायमस्वरूपी बरे होऊन जावा. मित्रांनो, माझा दवाखाना रोज सोमवार ते शनिवारपर्यंत म्हणजे पूर्ण आठवडा 12 ते 5 चालू असतो. आपण 98 90 84 36 65, पुन्हा सांगतो 98 90 84 36 65 या मोबाईल नंबरवर फोन करून तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता. कधी यायचं आपणास हे विचारू शकता. फक्त मित्रांनो, 5च्या पुढे फोन लावत जाऊ नका. तसेच रविवारी पूर्णपणे दवाखाना बंद असतो. तर येण्या अगोदर जरूर मला कॉल करा व मी एकच तुम्हाला सांगेन की आजारापासून तुम्ही मुक्त होऊन जावा. जर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर इतरांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी मला चॅनल सबस्क्राईब केलं त्यांचे मी धन्यवाद मानतो व रजा घेतो.